अनैतिक प्रेमाचा रक्तरंजित शेवट, तरुणाचा निर्घुण खून, मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, 4 तासात पोलिसांनी आरोपी केले जेरबंद. फलटण तालुक्यात अनैतिक प्रेमसंबंधातून घडलेल्या एका भीषण हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमनथळी तालुका फलटण गावच्या हद्दीत सतीश उर्फ आप्पा दादा सोदडस वय 27 या तरुणाचा तिघांनी मिळून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 4 तासात या गुन्ह्याचा तपास करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. 21 जानेवारी 2026 रोजी सतीश दडस बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचा भाऊ सागर दडस यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तपासादरम्यान घातपात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला वेग दिला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार विडणी येथील रेश्मा बुधावले हिच्या प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले. संबंधाच्या वादातून आरोपींनी सतीश दडस याचा खून करण्याचा कट रचला. 14 जानेवारी रोजी वादानंतर लोखंडी रॉडने मारहाण करत सतीश दडस याला गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर दवाखान्यात नेण्याचा बहाणा करून त्याला विडणी येथील मांगोबा माळ परिसरात नेऊन दगडाने ठार मारण्यात आले. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून ते साठेगाव हद्दीतील शेततळ्यात आणि नीरा नदीच्या पात्रात टाकण्यात आले. या मिसिंग प्रकरणातून उघडकीस आलेल्या क्लिष्ट गुन्ह्याची उकल फलटण ग्रामीण पोलिसांनी जलद गतीने करत तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.